हा हा असं आहे का? हा हा म्हणलं होतं मला पण आता ती नानाने उडी मारली म्हणजे तर सुंदर असे वाळक असं आहे. मस्तपैकी आले तर छानपैकी असा वेल हिरवागार आहे. हिरव्यागार वेलाला वाळका आले तर नानाच्या मागे आणि ही आहे ना ही पिवळा आहे. हो का, पिवळ्याला मस्तपैकी पिवळे लागले तर छान. आणि इकडं पिकलेले वाळका आहेत. ही आहे सूर्यफुलाचं फूल. सुंदर दिसाले सूर्यफुलाचं फूल मस्तपैकी. का हरभरं काढायला आलंय आता. सुंदर असं हरभरं आलंय. आणि मी इथं गोळा करून का हे वाळकाची वेलं आहेत. का वाळक छान असे वाळका आले तर आणि हे इकडं बघा पिवळा छान आलाय. पिवळ्यामध्येच आहे हरभरा. हरभरा पण काढण्यासाठी आलाय. आता काढून घ्यायचा आहे. काही ठिकाणी ओला आहेत तर काही ठिकाणी वाळले तर छोटे छोटे पण असे सगळीकडे आहेत. मस्तपैकी हरभरा बी आलाय आणि मस्तपैकी पिवळ्याची ज्वारी पण आली. चांगले दाट पडले तर मस्त. हो का, छानपैकी वाळक. आणि वाळकानंतरच काही डहाळे पण असे वल्ले काही आहेत. वाळले तर काही डहाळे. आणि इथं आहे सूर्यफुलाचं सुंदर असं सूर्यफुलाचं धाट आले. खूप छान दिसाले पिवळं पिवळं. सूर्यफूल पण लागले मध्ये थोडे थोडे, जास्त लागले नसेल. थोडे थोडे लागले तर अजून वेळ आहे वाटतं याला यायला. छानपैकी असे ढाळे पण आले तर ढाळे पण वल्ले काय आहेत थोडेसे, वाळले तर काही. वाळकाचा व्हिडिओ खूप आवडलाय. मोहरी काढायला सुरू आहे बघा. मोहरी काढत आहोत. ही आहे पिवळ्याचं दाट आणि असे लागलेत पिवळे.
खूप छान पिवळ्याचं आहे हे. शुगरसाठी खूप भारी असते पिवळ्याचे धाट. म्हणजे पिवळ्याचे ही ज्वारी. पहिलं पिवळेच होते, पावसाळ्यात पेरत होते, पण आता पिवळेचा रब्बीला टाकायला तर हो का. खूप छान असं पिवळ्याचं धाट सगळीकडे आलेले आहेत. का इथले तुम्हाला वेल दाखवेल तर मी सुंदरपैकी असं हिरवी वाळक. तर चला मोहरी काढणं आपली झाली आता. झालं का? तिकडं नाहीत का आता? हा आहे व इकडं तिकडं. हो का इकडं आहेत, हे सगळीकडे आहेत. आणि ते इकडं घेते की आहेत सगळीकडं मध्ये मध्ये आहेत. मग त्यांना का 2 दिवस काढत काढत उशीर लागते की काढत काढत यायला इथपर्यंत. दोघीच म्हणल्यास तो का इथले आणि इकडचं सगळंच वाळलंय ना. हे काय आहे, किती वाळलं ही कडक. सगळं घ्यायचं का तुला? हे करा, हे असं विळ्यानं काढा. हे घ्या बारीक बारीक. थोडं थोडं हिरवं राहिले. तर छानपैकी असं जास्त वाळलं का ही गळून पडतं या. त्यासाठी लवकरच काढून घ्यायला मोहरी. व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर लाईक शेअर करा आणि मस्तपैकी एक कमेंट करा. धन्यवाद.